संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली इराण आणि अमेरिकेतील चर्चा तब्बल 21 तासानंतर देखील निष्फळ ठरली। 47 वर्षांनंतर हे दोघे देश एकत्र आले होते। इस्लामाबादमधील या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, इराणच्या नेमका अटी काय आहे, समजून घेऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। इराण आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या युद्ध सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती चर्चेसाठी या दोन्ही देशांना पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये बोलावण्यात आलं होतं। या चर्चेचं नेतृत्व अमेरिकेच्या वतीने उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी केलं, तर इराणच्या बाजूने संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ मैदानात होते। ही चर्चा केवळ औपचारिक नव्हती, तर त्यामध्ये सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि लष्करी मुद्द्यांवरती सखोल विचार होणार होती। पण या चर्चेमध्ये इराणने अमेरिकेसमोर 4 अटी ठेवल्या आणि या 4 अटीमुळे ही चर्चा जी आहे ती फिसकटल्याचं पाहायला मिळतंय। इराणच्या 4 अटी नेमक्या कोणत्या होत्या, तर नंबर 1 होती लेबनॉनवरील हल्ले तुम्ही थांबवा। नंबर 2 ची अट होती हर्मुझ सामुद्रधुनीवरती इराणचे सार्वभौमत्व आणि तिसरी एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे युद्धाची भरपाई द्या आणि चौथी एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे गोठवलेली मालमत्ता मुक्त करा। तर इराणने पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेसमोर या 4 अटी ठेवल्या होत्या। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी अट होती ती होती हॉर्मुझची सामुद्रधुनी। या व्यापारी मार्गावरील वर्चस्वावरून दोन्ही देशात जुना वाद आहे। इराणला तिथे पूर्ण सार्वभौमत्व हवे आहे, जे अमेरिकेला मान्य नाही। एकीकडे इस्लामाबादमध्ये ही चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी इराणला पुन्हा एकदा डिवचलंय। ते म्हणाले की हा इराण जो आहे तो अपयशी देश आहे। अमेरिकेकडे तेलाचे मोठे साठे असून रिकामे टँकर तेल भरण्यासाठी येत आहेत असा दावा त्यांनी केलाय। ट्रम्प यांच्या या विधानामुळे चर्चेतील तणाव आणखी वाढलाय। आम्ही प्रामाणिक हेतूने चर्चेसाठी आलो होतो, पण इराण अटी स्वीकारायला तयार नाहीये, त्यामुळे आता अमेरिकेसाठी ही वाईट बातमी असल्याचं JD व्हान्स यांनी म्हटलंय। त्यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीचं कौतुक केलं, पण इराणच्या आडमुठ्या भूमिकेवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर 21 तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर देखील युद्धावरती कोणताही तोडगा निघू शकलेला नाही। इराणने ज्या 4 अटी अमेरिकेसमोर ठेवल्या होत्या त्या अटी अमेरिकेला मान्य नाही आणि त्यामुळे ही चर्चा पूर्णपणे फिसकटलेली आहे। आता अमेरिका आणखी इराणला नेमका कोणता इशारा देतो, हे युद्ध आणखी वाढतो का, हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या प्रकाराबाबत काय वाटतं, तुम्हाला युद्धाबाबत नेमकं काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।